विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 13 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी एक तुमच्यासाठी होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय बालविधी दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 9 मार्च रोजी साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रीय बालविधी दिवस हा दरवर्षी 9 मार्च रोजी साजरा केला जातो, जो 1959 मध्ये याच दिवशी न्यूयॉर्कमध्ये आयोजित अमेरिकन आंतरराष्ट्रीय खेळणी मेळ्यात प्रथमच या प्रसिद्ध बाहुलीच्या सुरुवातीचा उत्सव साजरा करतो. पुढील प्रश्न, लंडनमध्ये प्रतिष्ठित इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्र्याचा सन्मान करण्यात आला? तर हे जे आहेत ते आहेत जयंत चौधरी. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन समारंभ कुठे आयोजित करण्यात आला? तर हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिन समारंभ आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी साजरा करण्यात आला. 2026 मध्ये विशेष माहिती बघूया. तारीख आहे 8 मार्च 2026 रविवार. मुख्य थीम आहे युनायटेड नेशनची राईट जस्टिस ऍक्शन फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स, म्हणजेच हक्क न्याय कृती सर्व महिला आणि मुलींसाठी. दुसरी महत्वाची थीम आहे देण्यासाठी द्या, गिव्ह टू गिव्ह. ही थीम महिलांना समान संधी आणि आदर दिल्यास संपूर्ण समाजाचा विकास होतो यावर भर देते. ऐतिहासिक महत्व आणि पार्श्वभूमी काय आहे तर लक्षात घ्या, या दिवसाची 1908 मधील न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांच्या आंदोलनात आहे, जिथे त्यांनी कामाचे तास कमी करणे आणि चांगल्या वेतनाची मागणी केली होती. 8 मार्चची निवड 1917 मध्ये रशियातील महिलांनी भाकरी आणि शांतता, ब्रेड अँड पीस या मागणीसाठी संप पुकारला होता. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ही तारीख 8 मार्च होती. तर युनायटेड नेशनची मान्यता संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि 1977 मध्ये अधिकृत मान्यता दिली. पुढील प्रश्न, अलीकडे गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर तो स्वीकारला आहे दीपक गुप्ता यांनी. पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने महिला सक्षमीकरणावर केंद्रित $500 मिलियन सिंडिकेट सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली? तर ही जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही तुम्ही डेली प्रश्न बघतायत यांची जर क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली. त्यावर आपण आज तुम्ही जेवढे प्रश्न बघत आहात ना त्या ठिकाणी त्याचा तुम्ही मॉक सराव देखील करू शकता. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला देखील लाईक करून द्या. पुढील प्रश्न, भारतीय सेनेच्या सेंट्रल कमांडने आपले पहिले रणनीतिक संचार संमेलन कुठे आयोजित केले? तर हे आयोजित केलं आहे लखनौ या ठिकाणी. लक्षात घ्या, भारतीय सेनेच्या सेंट्रल कमांडोने 7 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आपले पहिले रणनीतिक संचार संमेलन आयोजित केले. हा कार्यक्रम उदयोन्मुख माहिती क्षेत्रातील रणनीतिक संचार, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन इन द इमर्जिंग इन्फॉर्मेशन स्पेस या विषयावर केंद्रित होता, ज्याचा उद्देश आधुनिक युद्धात माहिती संचालन आणि धारणा व्यवस्थापन म्हणजेच परसेप्शन मॅनेजमेंट मजबूत करणे हा आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या येलोस्टोन नॅशनल पार्क मधील जगातील सर्वात मोठ्या अम्लीय गिझर इंचनस मध्ये स्फोट झाला? तर हा कुठे आहे तर तो आहे अमेरिकामध्ये. अमेरिकातील प्रसिद्ध येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये सुमारे 6 वर्षाच्या शांततेनंतर पुन्हा एकदा इंचनस गिझर सक्रिय झाला आहे. अलीकडील स्फोटांमध्ये या गिझरमधून सुमारे 30 फूट उंचीपर्यंत गरम वाफ आणि पाण्याचे शक्तिशाली फवारे उडताना दिसले. इंचनस गिझरला जगातील सर्वात मोठा अम्लीय गिझर मानले जाते आणि त्याच्या पुनःसक्रियतेमुळे वैज्ञानिक आणि पर्यटक दोघांचेही लक्ष वेधले गेले आहे. पुढील प्रश्न, प्रसन्न बंदरगाहाच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या राज्य सरकारने 3 फिनलंड कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला? तर हा करार केला आहे महाराष्ट्रासोबत. महाराष्ट्र, ज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. लोकसभेच्या जागा आहेत 48, राज्यसभेचे 19 तर विधानसभेचे एकूण 288 जागा आहेत. पुढील प्रश्न, ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा किताब कोणी जिंकला? तर हा जिंकला आहे ऑप्शन बी लिन चुन यू यांनी. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी जल महोत्सव 2026 चा राष्ट्रव्यापी शुभारंभ कोणत्या ठिकाणाहून केला? तर हा केला आहे ऑप्शन ए नवसारी या ठिकाणाहून. पुढील प्रश्न, सरकारने कुठे ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जनचा पायलट प्लांट सुरू केला आहे? तर तो सुरू केला आहे लक्षद्वीप या ठिकाणाहून. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामधील संयुक्त सैन्य सराव
लॅमेटिएचा 11वा संस्करण सुरू झाला? तर भारताने तो जो देश आहे तो आहे सेशल्स. सेशल्स ज्याची कॅपिटल आहे व्हिक्टोरिया. करन्सी आहे सायचिलियोस रुपी आणि प्रेसिडेंट आहे पॅट्रिक हार्मेनी. पुढील प्रश्न, दुसरे किंवा तिसरे अपत्य झाल्यास पालकांना 25,000 प्रोत्साहन निधी ही योजना कोणी आणली? तर ही आणली आहे आंध्र प्रदेश सरकारने. आंध्र प्रदेशच्या नव्या धोरणानुसार तिसऱ्या मुलासाठी 5 वर्षांपर्यंत दरमहा 1,000 आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आहे. आंध्र प्रदेश ज्याचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर, राजधानी आहे, या ठिकाणी राजधानी चुकली आहे, राजधानी आहे अमरावती. लोकसभेच्या 25 जागा आहेत, राज्यसभेच्या 11, तर विधानसभेचे एकूण 176 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2 लाख पीक कर्जमाफी आणि 50,000 प्रोत्साहन या कर्जमाफी योजनेला काय नाव दिले? तर याला नाव दिलं आहे ऑप्शन बी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. पुढील प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता? तर तो देश आहे चीन. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी. पुढील प्रश्न, बार्सिलोना स्पेन येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची थीम काय होती? तर त्याची थीम होती द IQ इरा, म्हणजेच ऑप्शन सी. स्पेन ज्याची कॅपिटल आहे मद्रिद, करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहेत पेड्रो सांचेस. पुढील प्रश्न, महिलांच्या सुरक्षेला सामूहिक जबाबदारी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी स्टँड विथ हर मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही सुरू केली आहे तेलंगणाने. तेलंगणा ज्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद आहे. लोकसभेच्या 17, राज्यसभेच्या 7, तर विधानसभेचे एकूण 119 जागा आहेत. पुढील प्रश्न, आसाममधील कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे कोणते लढाऊ विमान कोसळून 2 वैमानिकांचा मृत्यू झाला? तर हे जे विमान होतं ते होतं ऑप्शन सी, सुखोई Su-30 MKI. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, आसामची कॅपिटल तुम्ही मला सांगायची आहे. आसामची कॅपिटल खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, पद्मश्री पुरस्कार विजेते उस्ताद शेख महबूब सुभानी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर ते होते ऑप्शन सी, नादस्वरम या वाद्याशी संबंधित. पुढील प्रश्न, इक्वाडोर देशात भारताच्या नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे अनिता शुक्ला यांची. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, लंडनमध्ये प्रतिष्ठित इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्र्यांचा सन्मान करण्यात आला? पियुष गोयल, डॉक्टर एस जयशंकर, जयंत चौधरी की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. तसेच आसामची कॅपिटल कोणती खाली कमेंट करा. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? छत्तीसगड, कॅपिटल आहे रायपूर. कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला? कर्नाटक, ज्याची कॅपिटल आहे बंगळुरू. पुढील प्रश्न, भारताने नौदलासाठी एक्झोसेट क्षेपणास्त्र कोणत्या देशाकडून खरेदी करण्याची घोषणा केली? फ्रान्स. कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क सुरू केले? लडाख. भारताचा पहिला रिव्हराईन लाईट हाऊस कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? ब्रह्मपुत्रा. पार्किन्सन आणि हृदयविकारासाठी जगातील पहिले IPS स्टेम सेल उपचार कोणत्या देशाने मंजूर केले? जपान, ज्याची कॅपिटल आहे टोकियो. बार्बी ड्रीम टीम मध्ये समाविष्ट होणारी भारतीय पहिली क्रिकेटपटू कोण ठरली? स्मृती मंधाना. मैला ढोनेची प्रथा समाप्त करण्यासाठी AI जी स्पायडर रोबोट कुठे तैनात करण्यात आला? तिरुवनंतपुरम, ही केरळची कॅपिटल आहे. सर्वात जलद 50 मीटर लिंबो स्केटिंगसाठी विश्वविक्रम कोणी केला? सृष्टी शर्मा. पुढील प्रश्न, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी उन्नत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन कुठे केले? रांची, जी झारखंडची कॅपिटल आहे. अलीकडे कोणत्या बँकेने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डद्वारे 10,000 कोटी उभारले? तर ती बँक आहे बँक ऑफ बडोदा. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात आला? 8 मार्च रोजी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर यामध्ये तुम्हाला 6,000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. यात जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या PDF फाईल मंथ वाईज सोबत अर्थसंकल्प, जनगणना, पुस्तक आणि लेखक, सण आणि उत्सव
नृत्य प्रकार, महत्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्वाची योजना, संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर वारसा स्थळांची यादी, JIA टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, महत्वाची शिखर परिषदा, पद्म पुरस्कार आणि महत्वाच्या नियुक्त्या या सर्व टॉपिकवर PDF फाईल सोबत खालील टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट मिळेल. महाराष्ट्राचा भूगोल, राज्य व्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ऍप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर एवढं सगळं मटेरियल तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळत आहे. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करायचंय. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. जेवढे हाईपचे पॉईंट मिळेल तेवढा YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. त्यामुळे लाईक आणि खाली हाईप बटनावर क्लिक करा. तसेच डेली सकाळी 6 वाजता येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच डेली क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.